कोणत्याही परिस्थितीत आपण सकारात्मक राहिलो तरच सुखी राहू शकतो. वाईट काळ असो, वाईट परिस्थिती असो, आपले विचार हे नेहमी सकारात्मकच असू द्या. 5 वर्षापूर्वीचा एक अनुभव आहे. एका गावाबाहेर 2 साधू झोपडी बांधून राहत होते. दोन्ही साधू रोज सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भिक्षा मागत होते आणि संध्याकाळी झोपडीत परत येत होते. दिवसभर देवाचे नामस्मरण करायचे. अशा प्रकारे दोघेही जीवन व्यतीत करत होते. एके दिवशी दोघेही वेगवेगळ्या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले. संध्याकाळी परत आल्यानंतर त्यांना गावात वादळ येऊन गेल्याचे समजले. त्यावर पहिला साधू होता. त्या पहिल्या साधूचे विचार पहिला साधू झोपडीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याला झोपडी वादळाने उद्ध्वस्त झालेली दिसली. हे पाहून तो क्रोधित झाला आणि देवाला वाईट बोलू लागला. तो म्हणाला, मी दररोज तुझी सेवा नामस्मरण करतो, मंदिरात पूजा करतो, गावामध्ये चोर आणि वाईट लोकांचे घर व्यवस्थित आहेत आणि आमची झोपडी मोडली आहेस. आम्ही दिवसभर तुझी पूजा करतो, परंतु तुम्हाला आमची चिंता नाही. तर त्याच परिस्थितीवर दुसऱ्या साधूचे रिॲक्शन. दुसरा साधू झोपडीजवळ पोहोचल्यानंतर त्यालाही झोपडी वादळाने अर्धी मोडलेली दिसली. हे पाहून याला आनंद झाला. देवाचे आभार मानू लागला. साधू म्हणाला, हे देवा, आज माझा विश्वास बसला आहे की तू आमच्यावर प्रेम करतोस. आमची भक्ती, आमची पूजा व्यर्थ गेली नाही. एवढ्या वादळातही आमची अर्धी झोपडी तू वाचवलीस. आता आम्ही सुखाने या झोपडीत आराम करू शकतो. आजपासून देवावरचा माझा विश्वास आणखीच वाढलेला आहे. परिस्थिती एकच होती, पण त्या एका परिस्थितीवर 2 साधूंचे वेगवेगळे रिॲक्शन होते. एकाने त्या परिस्थितीत सकारात्मक विचार केला आणि दुसऱ्या साधूने त्या परिस्थितीचा नकारात्मक विचार केला. यावरून कथेची ही शिकवण आहे. 2 एकसारख्या लोकांच्या जीवनात एकच घटना घडली, परंतु दोघांचीही विचार करण्याची पद्धत वेगवेगळी होती. एकाचे विचार सकारात्मक तर दुसऱ्याचे विचार नकारात्मक होते. वाईट काळात आपले विचारच आपल्याला सुख किंवा दुःख प्रदान करतात. आपण वाईट विचार केल्यास नेहमी दुःखीच राहतो. यामुळे प्रत्येक परिस्थितीमध्ये चांगलाच विचार करावा. दुसऱ्या साधूने वाईट काळातही चांगला विचार केला आणि यामुळेच तो खुश होता.